12 जानेवारी राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचा जन्मदिन। आज केश शहराती या निमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतोय विठाईपुरम कळंब रोड स्थित असलेल्या जिजाऊ चौक या ठिकाणीही खास आज विशेष कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम, त्याचबरोबर जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख माननीय हारून इनामदार, त्याचबरोबर बाकी नागरिक या ठिकाणी पोहोचत आहेत आणि लागलीच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। जिजाऊंचा जन्मदिन हा जन्मोत्सव सोहळा खरं तर महाराष्ट्रभर ठिकठिकाणी हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि केश शहराती या निमित्तानं भरगच्च अशा कार्यक्रमांचं आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जिजाऊ चौक जो विठाईपुरम कळंब रोड या स्थित आहे, दरवर्षी या ठिकाणी या चौकाची स्थापना झाल्यापासून या भागाचे नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जिजाऊंचा जन्मदिवस साजरा करत असतात। आजही आपण बघतोय आता काही वेळात या ठिकाणी नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम, त्याचबरोबर अरुणभाई इनामदार यांच्या उपस्थितीमध्ये या चौकात जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन आणि त्यानंतर बाकी काही कार्यक्रम होत आहेत। फोटो घेतो मी रोज बघताय या नाही इथे या सगळं चला या फोटो काय करा असं असं जवळ जवळ आता काय करा भोसले सर पासून असं अलीकडे या ना सगळं समोर या ना थोडं म्हणजे काय होईल फोटो सगळे आपण पॉज करू पुन्हा घेत शंकरदादा किंवा ते हे आहे बघा पाखरे म्हणून किंवा शंकरदादा, मी मॅनेजर आता नवीन 2 महिन्यापासून होतो किंवा माझ्याकडे त्यांना माहीत आहे पोरांना वाटलं हां नाही माझ्याकडे मी आताच आहे, तर माझ्याकडे नाही ते शंकरदादा किंवा पाखरे म्हणून आहेत, त्यांना फोन करावा, त्यांना सांगा। आणि मी कोणत्या मुलाला विचारा सर, आता मी त्यांना जास्त माहितीप्रमाणे मी त्यांना विचारा सर, सांगते हो सांगते हो सर। जवळ नसेल तर लांब असेल खडी कृषी नाही जवळ हो नाही पुढे बांधकाम वगैरे बांधून त्याप्रमाणे आपण पाहू शकतो आज केश शहरामध्ये विठाईपुरम कळंब रोड स्थित असलेल्या जिजाऊ चौकात या ठिकाणी आपण बघतोय जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त आज 12 जानेवारी निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आजच खरं तर युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची आज जयंती या ठिकाणी साजरी होते। एकूणच या दोन्हीही महाविभूतींना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण बघतो या परिसरातील नागरिक आणि केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम, त्याचबरोबर जनविकास परिवर्तनचे प्रमुख माननीय हारूनभाई इनामदार हे सर्व मान्यवर या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। या निमित्तानं आपण खास केजच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम यांची थोडी प्रतिक्रिया घेत आहोत। काय सांगाल मॅडम, आज जिजाऊ जयंती साजरी होते आणि या निमित्तानं केज शहरात खरं तर अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या निमित्तानं एक केजच्या प्रमुख म्हणून काय संदेश द्याल आपण? सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते, सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करते। आज या ठिकाणी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि अतिशय ऊर्जेने आणि अतिशय प्रेरणेने आज आम्ही जयंती साजरी करणार आहोत। बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे केज नगरपंचायतच्या माध्यमातून होणारा जो कार्यक्रम आहे तो आम्ही पोस्टपोन करून 15 तारखेला ठेवलेला आहे।
राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या संयुक्त जयंतीच्या विद्यमाने आम्ही 15 तारखेला नगरपंचायतच्या वतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्यपूर्ण काम करणाऱ्या सगळ्या रत्नांचं आम्ही स्वागत या ठिकाणी करणार आहोत. त्यानिमित्ताने काही महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम पण आम्ही राबवणार आहोत. काही 10 बचत गटांना जवळपास 50 लाखापर्यंतचं जे काही फिरतं कर्ज आहे त्यांचे छोटे छोटे लघुउद्योग तयार होण्यासाठी आम्ही देणार आहोत. आणि सगळ्या केजमध्ये जे काही शैक्षणिक, राजकीय, धार्मिक आणि वेगवेगळ्या पोस्टवर ज्यांचं काही नवीन आता रुजू झालेले आहेत त्या सगळ्यांना प्रेरणा, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. पण हे सगळे केजमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम असल्यामुळे आम्ही आज तो कार्यक्रम 15 तारखेला ठेवलेला आहे. तर निश्चितच सर्वांनी आपल्या मुलांच्या बाबतीत राष्ट्रमाता जिजाऊंचं स्वप्न बघावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि याचवेळी आपण जनविकास परिवर्तनचे प्रमुख माननीय हरून इनामदार हे आहेत, त्यांनाही या ठिकाणी आपण ऐकूयात. काय सांगाल साहेब? आज या ठिकाणी आपण राष्ट्रमाता जिजाऊंचं आज या ठिकाणी जयंतीनिमित्त आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि मी माझ्या तमाम केजवासियांना सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आमच्या माता माऊलीला एवढीच विनंती करतो की आपण आधुनिक काळातल्या जिजाऊ होण्याचा प्रयत्न करावा आणि आधुनिक काळाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पुत्र आणि शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या घरामध्ये कशी आपल्या निर्माण होईल. कारण आज आपण बघतो की तरुणांची मानसिकता कशी होत चाललेली आहे. एवढं क्रूर हत्या करणे किंवा अशा पद्धतीचे घटना घडणे, चोऱ्या करणे, डकैती घालणे, खंडने वसूल करणे, अशा पद्धतीची अमानवीय कृत्य आजचा तरुण करत आहे. आणि त्याच्यामध्ये कुठंतरी आमच्या आधुनिक राजमाता जिजाऊच्या भूमिकेत असणाऱ्या महिला माता भगिनी कुठेतरी कमी पडत आहेत त्यांच्या संगोपनासाठी. म्हणून आज त्यांनी शपथ व्हावी की आजच्या दिवसापासून त्यांनी स्वतःला एक जिजाऊच्या रूपामध्ये येण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कसे जन्मतील याच्यासाठी निर्माण होतील यासाठी प्रयत्न करावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व केजवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपण बघताय अशा प्रकारे आज केज शहरामध्ये खास करून विठाईपुरमच्या कळंब रोड स्थित असलेल्या जिजाऊ चौकामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी या भागातील नागरिकांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं. आणि या निमित्तानं केजच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सीताताई बनसोड मॅडम आणि अरुणबाई इनामदार व सर्व प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते.